नमस्कार, श्री स्वामी समर्थ. क्राफ्टर बत्तू या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सप्तपदी सुपारी कशी बनवायची ती पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी सुपारी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी रेड कलरचं हाफ बीट स्टोन घेतलेला आहे, रायन स्टोन चेन घेतलेली आहे, बॉल चेन घेतलेली आहे, फॅब्रिक ग्लू आणि B6000 ग्लू जो आहे तो घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला रेड कलरचा जो हाफ बीट स्टोन आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी फॅब्रिक ग्लू वापर करत आहे. तुम्ही दोनापैकी कोणता पण ग्लू यूज करू शकता. त्याच्यानंतर मी इथं हाफ व्हाईट बीड्स लावत आहे, म्हणजे हाफ मोती जे असतात ते मी साईडनं लावून घेत आहे. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता. थोडं ड्राय होईपर्यंत, चिकटल्यानंतर ड्राय होईपर्यंत थोडं ते मोती सुटतात. त्याच्यानंतर मग ते एकदा चिकटले की मग ते जागेवरून हलत नाही. त्याच्यानंतर एक लाईन जेव्हा मोत्यांची होते त्याच्यानंतर परत आपल्याला ग्लू लावत जायचं आहे. फेविकॉल जो असतो हे फॅब्रिक ग्लू आहे, त्याच्यामुळे ते मोती लवकर निघत नाहीत. त्याच्यानंतर मी इथं बॉल चेन जी आहे ती साईडनं लावून घेत आहे. इथं तुम्ही पहिला रायन स्टोन चेन जी आहे ती लावली तरीही चालते. तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तशी तुम्ही बनवू शकता. जे एक्स्ट्रा असेल चेन तर ती कट करून घ्यायची आणि तेवढंच मापामध्ये ती चिकटवून घ्यायची. त्याच्यानंतर जी सेकंड लाईन झाल्यानंतर थर्ड लाईन पण मी तिथं बॉल चेंजेस लावून घेत आहे आणि ती व्यवस्थित चिकटून घ्यायची. त्याच्यानंतरच मग पुढं तुम्ही ग्लू लावून परत चिटकवत जायचं. बघा, जर तुम्ही होलसेलमध्ये घेतला तर तुम्हाला जे सुपारी आहे ती कमीमध्ये भेटेल. मला ही 10 रुपीजला एक पीस अशी पडली होती आणि जी बॉल चेन आहे ती 10 रुपये मीटरनी पडले आणि जी रायन स्टोन चेन आहे ती 30 रुपये मीटरनी आहे. आणि जे हाफ बीट्स होते ते माझ्याकडे ऑलरेडी होते, तीच यूज केलेले आहेत. तुम्ही 1 मीटर चेनमध्ये 2-3 सुपारी आरामात बनवू शकता. म्हणजे तुम्ही किती यूज केलं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर इथं मी जी दोन्ही बनवल्या आहेत सुपाऱ्या ती बनवून माझ्याकडं परत चेन शिल्लक राहिली होती. जर तुम्हाला सिंगल पीस सेल करायचा असेल तर तो 30 रुपये, 40 रुपये किंवा 50 रुपयेपर्यंत पण सेल होतो. जितकं तुम्ही त्याच्यावरती मटेरियल यूज केलं आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याचा प्राईस ठरवायची. जर तुम्ही फक्त बॉल चेनच यूज केलेली असेल तर त्याची प्राईस मग 30 रुपयेपर्यंत, 30-40 रुपयेपर्यंत जाईल. आणि जर पूर्ण 7 सप्तपदी असतील तर मग तुम्ही थोडे पैसे कमी करायचे जर 7 कोणी सुपारी घेत असेल तर, आणि त्याप्रमाणे तुमची प्राईस ठरवायची. पहिलं काय करायचं, पूर्ण मटेरियल घ्यायचं, त्याची कॉस्ट किती होते ते चेक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही मटेरियल किती यूज केला त्याचा अंदाजे खर्च काढायचा. त्याच्यानंतर तुमचं प्रॉफिट ॲड करायचं आणि मगच त्याची प्राईस ठरवायची. बघा, इथं मी काय केलं आहे की एका धाग्यामध्ये व्हाईट जे मोती आहेत ते घेऊन मी त्याला चिकटवलं आहे आणि जोपर्यंत तो धागा मोती सुकत नाहीत तोपर्यंत तो धागा मोत्यांमध्येच ठेवायचा. जेव्हा ते मोती सुकतील त्याच्यानंतर तो धागा कट करायचा किंवा तो ओढला तरी निघून जातो. आणि मी परत खाली जे आहे तिथं परत बॉल चेन जी आहे ती चिकटवून घेत आहे. तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तशी तुम्ही डिझाईन करू शकता. बघा, ही रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली डिझाईन ते सांगा. जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आणखी तुम्हाला दुसरे व्हिडिओ हवे असतील तर ते पण कमेंट करून सांगा. धन्यवाद.